बाप रे बाप. इकडं सँडविच वर सँडविच. काय विशेष काय विशेष नंदुबाई आले त्या. बाप रे एवढे सँडविच मला एकटीला चिडवाच आहे. नाही आलेल्याचा परिणाम काय होत्यात. बघा इकडं आमचे बनवायला लागले बघा आता सँडविच मस्त वेगळ्या पद्धतीचं आहे. कोणाचं ह्यांचं चाललंय व्हिडिओ. कसलं भारी बघा हे बघा हे असं वेगळ्या पद्धतीचं केलंय. आता मी मगाशी तिकडे बाहेर होते त्याच्यामुळे मी काय हा हा होय बघू आता खाल्ल्यानंतर टेस्ट खाल्ल्यानंतर ना तुम्हाला सांगते कसं झालंय. आता रेसिपी मी बाहेर गेली व्हिडिओ बनवायला त्याच्यामुळं राहून गेली पण ही रेसिपी परत तुम्हाला सांगेल मी माझ्या पद्धतीनं करून आहे का नाही. तर चला इकडे आणलंय सगळं साहित्य आणि ह्यांचं काय रे मध्ये बुक इकडं बुका लागले ते ह्यांचं लक्ष द्यायचं तिकडे. आता काय करावं आता मुंबईचे आपण आता चूल पेटवायला शिकवायचे येते सगळं येते. चला मस्त आपण पार्टी करूया सँडविचची. हा तुला वय तुला आहे की दात पडके. चला खाऊया आपण झाल्यानंतर आता मस्त अशी आपली चूल पेटलेली आहे बरं का. अगं बाई मी बसते आता मांडी घालून. इकडं बेसन काय गेलंय मळून घेतलंय. बेसन मळून घेतलंय हा कालवून घेतलंय. इकडे घी म्हणून चुलीचा जळ चांगला चालू आहे बरं का. इकडे एक आचार्य इकडे एक आचार्य आणि आम्ही दोघी खायला बसलो प्लेट घेऊन. हो का इथं 4 प्लेट आहेत. फोटोग्राफर व्हिडिओग्राफर आहे आम्ही. तुझं काय मध्ये खायला आले म्हणे. चला बघूया ह्यांचं सँडविच आपण कसं होतंय टेस्ट. मी सध्या हे जज आहे सॉरी हा पॅटीस मी जज हा म्हणून मी सँडविच म्हणलं. ते काय का असं ना पण ही मुंबईचा स्टाईलचा आहे म्हणून ह्याला सँडविच पण ती पण म्हणते. हा चला आपण खाऊन झाल्यानंतर नाही खाताना मी दाखवणार आहे. हा नाही चालू झालं पॅटीस चालू झालं बघा. मस्त असं पॅटीस गरम पॅटीस त्याच्याबरोबर हिरवी मिरची तळलेली खायला छान लागते आणि त्याच्याबरोबर सॉस असेल तर मग तर काही एकच नंबर लागते. गावात सॉस आहे त्यामुळं गावात जाऊन पॅटीस घेऊन जाऊन खायचं. ए तू गावात जाऊन पॅटीस घेऊन खा. काय गावात जा सॉस घेऊन का म्हणजे पॅटीस घेऊन जा आणि गपकी आणि आणि सॉस घे आणि सॉस संग खा. छान 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 खमंग वास सुटलाय बघा. आता सुगरणींनी खाल्ल्यानंतर नाही भाजलं आणखी. पार्टी कशी झाली सांगा. टेस्ट कशी आहे टेस्ट कशी झाली ह्याची पॅटीस हा एक नंबर. तू तरी एकच खातोय मग धरणं ही सोमा. बायकोला जवळ घ्यावं इथं बसव शेजारी म्हणजे शेजारी बसव असं. ती बिचारी एकटी वाडी टाकले बसले तिकडे कोपऱ्यात. असं सँडविच कोणी खाल्लं होतं वेगळं करून वेगळं तळायला पाहिजे होतं. आचारी इकडे आचारी 2 आहे ती पटापटा करा रे. इकडे खाणारे भरपूर लोक आहेत हो का. कशाला नाही ए सँडविच जरा बघा कसलं भारी झालंय. मस्त पार्टी चालू आहे बघा इथं सँडविचची. ए तुला द्यायचं का ग हा झालंय बघा एवढं सगळं खाऊन का नाही एवढं राहिलंय. आता आम्ही तिघी जण खाणार आहे. मी पण खाल्ले तरी पण खायचं खाल्लंय मी. आई पण राहिले आत्या राहिले त्या आपण थोडं तर खाल्लंय. खूप भारी झाले पहिल्यांदाच खाल्ले असं. अजून एकदा बनवून खावं काही असं खाल्ले असं केले. सॉस नाही कमी वाटली. सॉस आता दुकानं बी जवळ नाही ते आणायचं म्हणलं तर पंचायत आहे सगळी. सास की कमी आहे
काय करायचं दुकान घे म्हणून एवढं लांब आहे तिकडं घर एवढं घे म्हणून आता इकडं काय तर छान झालंय उगा इथं आणून आदळलंय. नाही आदळत नाही ठेवलंय इथं आणून ठेवलंय. तर एक नंबर असं पॅटीस झालेलं आहे. आमच्या 2 सुगरणींनी ही पॅटीस बनवलाय. आम्ही खाल्लंय आणि खूप टेस्टी झालेला आहे. तुम्हाला जर करायचं असेल तर योगिताच्या चॅनलला हा व्हिडिओ बघू शकता. मी काही केलं नाही, मी ब्लॉग बनवायला लागले पूर्ण. हं माझं हाय रेसिपी केलंय मी. हा कुठला चॅनल योगित शिवानीच्या गमती शिवानीच्या गमतीला ही व्हिडिओ तुम्हाला बघायला. काय तुझं काय अरे बा तुला मेन जी मसाला आहे का त्याची रेसिपी नाही आपल्यापाशी. आजीनं घरीच बनवून आणलं होतं. होय काय हं मग काय उपयोग आहे? चला आम्ही आता खाऊन घेतो आणि एकत्र पार्टी तयार केली. एक नंबर खाऊन घेतो की आम्ही. पार्टी छान झाली ती तुम्हाला कशी वाटते कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. बाय बाय. हं तर आता आम्ही मायलेकी बसलोय बसं. भेटलंय ते आपलं आत्यानं तळू लागितलं मग खायला भेटलं नाही गरम गरम. टाकू लागितलं भाजू लागितलं हम्म. मी खाऊ लागितलं खाऊ लागायला लय जण होते. पण पिल्ली पार्टी गप्पा पिल्ली पार्टी तर सगळे खाऊ लागितलंय तसं काय नाही. हं. पण आता मी आई बरोबर खाऊ लागते. मी मला खाऊ तुम्ही घरी लय काय काय बनवून खाल्लंय व पण ती गॅसवर खाल्लंय चुलीवरची टेस्ट आहे. तिकडे बाजूला क्वालिटी. तर चला आम्ही खाऊन घेतो. जाऊ बाबा आम्ही खाऊन घेतो. पुढचं पुढं बघू जाऊ तिकडे. छान आहे.